कि वो एरिया में एक्सीडेंट हुआ है, लेकिन 50 मीटर की दूरी पे आने पर पता चला कि सर लगभग गाड़ी बस वाला 200 मीटर से ठोकते हुए आया है लोगों को, और उसके बाद भी वो गाड़ी कंट्रोल नहीं कर पाया। सबका कहना है कि ब्रेक फेल था। अगर ब्रेक फेल था सर, गाड़ी चालक इतना नौसिखिया नहीं है कि ब्रेक फेल होने के बाद गियर के मदद से वो 50 मीटर के या 100 मीटर के अंदर गाड़ी कंट्रोल कर सके। वो लगभग कुर्ला स्टेशन से गाड़ी उड़ाते आया, आदमी को उड़ाते आया, यहाँ पे आने के बाद भी उसने बिल्डिंग के अंदर गाड़ी घुसाया। सर आज तो पुलिस प्रशासन का कहना है कि तुम सुबह आओ, अपना तुम्हारा इंश्योरेंस मिल जाएगा। सर मैं 1 महीना जो इसके पीछे भागूंगा मेरा काम धंधा छोड़ के, उसका जवाबदारी कौन है सर? आज मेरे पास गाड़ी हो के भी 1 महीने के लिए मैं बेगाड़ी हो गया हूँ। मेरी लाइफ, मेरी फैमिली की अगर लाइफ में अगर कुछ होता तो इसका जवाबदारी कौन होता सर? मेरा नाम काशिफ है सर, काशिफ शेख। मैं 5 मिनट के डिफरेंस से मेरी पूरी फैमिली बची। मेरा बिजनेस साइन धरावी का है, मैं रहता हूँ वाशी में। मेरा डेली का ट्रैवल था, मेरे पास एक ही गाड़ी है। अब मैं कल से किसके भरोसे आऊंगा, किसके भरोसे जाऊंगा, किधर मैं भागूंगा? मेरी सबसे बड़ी बात है सर, गाड़ी गया उसकी नहीं, मेरी फैमिली अगर 5 मिनट की दूरी पर अगर मेरी फैमिली होती तो उसका जवाबदारी कौन होता? आज कभी भी वही कहते कि सुबह और कंप्लेन लिखेंगे। सर इसके लिए मेरे को स्ट्रिक्ट एक्शन चाहिए। मेरे को भले गाड़ी गया तो गाड़ी गया, मुझे जो 1 महीना का त्रास होगा उसके लिए मेरे को पुलिस की तरफ से, पूरा प्रशासन की तरफ से कुछ मुझे करके मदद चाहिए। पूरा ब्रेक फेल होने से उसका ड्राइवर का बस के ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से ड्राइवर डर गया। उसको ब्रेक की जगह पे उसने एक्सीलरेटर के ऊपर पैर दिया, उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका। इसलिए 30 से 35 लोगों को लगा है, उसमें से 3 डेड बॉडी है और 4 बहुत सीरियस है। बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है, राजावाड़ी है, साइन हॉस्पिटल है, उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में वहाँ पे सिटी हॉस्पिटल है, इसका कोहिनूर हॉस्पिटल है, यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है। बस में भी लोग सवार थे क्या? बस के अंदर थे ना लोग। हाँ, उनका क्या हुआ? नहीं, वही सभी मिलके, अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है। जो जख्मी हुए हैं वो हॉस्पिटल में थे, उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट हॉस्पिटल रहेंगे, बीएमसी के हॉस्पिटल रहेंगे, वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ। 6 एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा हूँ। सर यामध्ये किती एक्झॅक्ट जखमी झाल्याचा आकडा समोर आला 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत, 3 डेड बॉडी आहेत, 4 सिरियस आहेत। जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये, म्हणून साइन हॉस्पिटल आहे, सेवन हिल हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय। 6 एम्बुलन्स लावलेले आहेत, आता सुरू आहे, नातेवाईकांना नियंत्रणात आणण्याची कोशिश चालू आहे। नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे? ज्यावेळेस बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो एक्सिलेटरवरती पाय दिला, त्यामुळे बस जास्त स्पीड मध्ये गेली। याकरिता कृपया आपण मेंढा नौपाड़ा मेंढा नौपाड़े में रहते। आप क्या बोलूं यार? बोलो ना भाई, जो समझने में आ रहा बोलो। भाई बस मेरा नाम शेख इरफान अब्दुल रज़ाक है, मैं टैक्सी ड्राइवर हूँ। मैं टैक्सी में बैठा था तो सडनली मतलब बस अनकंट्रोल होके वो आके उड़ाते चले गए। बस वाले ने उड़ाते चले गया, मतलब किसको समझने का मौका मिला ही नहीं। भाई धक्का मत दो भाई, थोड़ा धक्का मत दो। गाड़ी के अंदर ही बैठा था, गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं। और इस कदर उसकी स्पीड थी 90-100 की स्पीड थी उसकी। डॉक्टर ने वो मतलब प्लस्तर लगा दिया है और एक एक्सरे और निकालने का, एक्सरे निकालने का फिर प्लस्तर होगा। कहाँ से कहाँ जा रहे थे? मैं ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को, बॉम्बे से लेके आया था, ड्रॉपिंग कर रहा था। पैसेंजर को भी हाथ में लग गया, सर्वर में लग गया। पैसेंजर भी अंदर है अभी। टोटल एक पैसेंजर था। ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्या ताबडतोब मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी BSTची ती मोठी बस, इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती। 5 ते 6 गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे इंज्युर्ड झाल्या होत्या
आणि बरेचसे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जखमी होते, बरंचसं रक्त सुद्धा त्या ठिकाणी सांडलं होतं. आणि मी त्या ठिकाणाहून थेट भाभा हॉस्पिटलला आलो. भाभा हॉस्पिटलला जवळ 31 जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं. त्यापैकी 3 जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते. उपचार दरम्यान 1 जण अजून गेला आणि एक 3 जण जे कोहिनूरला शिफ्ट केले होते, कोहिनूर हॉस्पिटलला, त्या ठिकाणी अजून 1 जण दगावलेला आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत. बाकी सायन हॉस्पिटलला 4 जण आहेत, त्यापैकी एक ICU ला आहेत आणि 5 जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहे त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी बस अपघात झाला, बस ड्रायव्हरवरती काही कारवाई करण्यात आली का? कारण स्थानिक नागरिकांचा तिथे आरोप आहे की मद्यप्राशन करून गाडी चालवतात. त्या संदर्भात काही माहिती? या बाबतीमध्ये कोल्हापूर स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही, तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल आणि निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाणार. स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा बस चालक आहेत ते नव्याने भरती करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे अशा चालकांच्या हाती त्या बसेस दिलेल्या आहेत, त्यामुळे अपघात होतो. तर या बाबतीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर ह्याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सना तशा सूचना किंवा तसं ट्रेनिंग व्यवस्थितरित्या दिलं गेलं की नाही याची सुद्धा पाहणी करणं फार आवश्यक आहे. 2 CCTV समोर होते, त्यामध्ये जवळपास 300 मीटरहून जो ड्रायव्हर आहे तर यांना परपडत आहे, तो घेऊन येतोय, समोर पुढे घेऊन येतोय. तर या संपूर्णमध्ये स्थानिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्या खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना. पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जातीने दोघांचंही लक्ष संपूर्णपणे ह्याच्यावर आहे. माझ्या 2-3 वेळा संपर्क पण साधला, कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे. आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्या प्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत, संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नाही, असं काही नाही, या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहेत. आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर निश्चितपणे सर्व माहिती जी काही येते ती योग्य आहे. मेरी गाड़ी, आपका नाम बताइए. काशिफ नाम है मेरा. काशिफ भाई क्या हुआ? हम लोग ये हॉल में शादी था, वहाँ पे हम लोग खाना खाने आए थे. उतने में बाहर हल्ला हुआ कि एक्सीडेंट हो गया. बाहर आने पे पता चला 15 से 20 आदमी की मौत हो गई. हमारा गाड़ी हॉल से लगभग 50 मीटर की दूरी पे ये 2 टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था. तो हम आए तो बस पूरा अंदर घुस चुका है, पूरा गाड़ी को उड़ा चुका है. लगभग बहुत आदमी मर चुके हैं. एम्बुलेंस पुलिस आ चुकी है. ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया. अब मालूम नहीं अभी ओरिजिनल बात क्या है, बस का ब्रेक फेल हुआ है कि जानबूझ के ठोका है. इतना स्पीड में पहली बात बस क्यों थी वो मालूम नहीं. अभी बस के नीचे एक बॉडी अभी है. अभी ये मेरी गाड़ी है. अब मेरी फैमिली थी, आज मेरी फैमिली अच्छा हुआ हॉल में थी तो बच गई. और अब पता नहीं, गाड़ी तो चलिए ठीक है आ जाएगी आज ना कल, लेकिन ये गलत हुआ जो भी हुआ. आ गया था. ए मयूर, ए भाई, सर बाइट करो यार. एक छोटा भाई, एक छोटा बाइट प्लीज. इजनेश भाई पकड़ो. अविनाश सर चलो बना बोल दिया. अविनाश सर काय सांगाल तुम्ही? आता रुग्णांची माहिती घेतली, आतमध्ये जाऊन आले, किती रुग्ण जखमी आहेत, किती लोक सिरियस आहेत? आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे. सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी सायन हॉस्पिटलमध्ये एकदा उपचार चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे.
सर काही लोक जखमी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येते हा. सिरियस असले सॉरी काही सिरियस रुग्ण आहेत, त्यांना इथून ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात, पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. सर आता स्थानिक जसे मी सांगितलं जवळजवळ 25 लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. त्यामध्ये जसे मी सांगितले अनफॉर्च्युनेटली 4 लोकांची आतापर्यंत डेथ झालेली आहे. त्यामध्ये 3 महिला आहे आणि 1 पुरुष आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे क्या